सांगा ह्या मोठ्या परसावाची गोटे येतात, सांगा इथं एखादा व्यक्ती किंवा मुलगा खेळत असतो वरून गोटा येते, वाचत नाही. गोटा समजा एक 25 ग्रामचा किंवा 50 ग्रामचा गोटा पडला तर वाचणार नाही, असं म्हणणं नाही. गड्ड्यात पाणी आहे, मग पाण्यानं भीती वाटते, मग पाणी येते, इकडे गोटे येते. उमरेड परिसरातील पारडगावला लागून असलेल्या खदाणी नागरिकांची डोकेदुखी ठरते आहे. उमरेडमधील पारडगाव गावाला लागूनच भरपूर खदाणी असून येथे मोठ्या प्रमाणात ब्लास्टिंग केली जाते. त्यामुळे येथे घरांना हादरे बसून घरांना भेगा सुद्धा पडलेल्या आहेत. त्याचप्रमाणे या खदाणी क्षमतेपेक्षा जास्त खोल खोदण्यात आलेले आहे आणि या गड्ड्यांमध्ये पाणी भरले असून हे गड्डे गावातील मुलांसाठी जीवघेणा सुद्धा ठरू शकतो, हे येथील सरपंचांनी महादर्पण न्यूजला सांगितले. हे खदान डिपिजनची आहे, डिपिजन एरियामधली खदान आहे. हे ब्लास्टिंग करताना कुठेही आसपास सूचना देत नाही, काही नाही. आणि गड्डे एवढे खोल झाले आहे की खोल होऊनही तिथलं पाणी काढतात, पाणी काढून तिथे ब्लास्टिंग करताना कोणता मटेरियल वापरतात, काय वापरतात, काही ग्रामपंचायतला सूचना देत नाही आणि गावापाशी कोणालाही काही माहिती करत नाही. आणि दुसरं की कंट्रोल ब्लास्टिंग हा कुठलाही प्रकार दिसत नाही. ज्या गड्ड्या मागे मी उभा आहे त्याच्या एक गड्डा समोर आहे, एक हा साईडला, तो गड्डा एवढा खोल आहे की तिथे कोणताही बोर्ड लावला नाही आणि कोणत्याही अशी सूचना दिली नाही, काही गार्ड नाही, काही नाही. कोणतेही लोक बकऱ्या चारण्यावाले, ढोरं चारण्यावाले राहतात, तर त्यांना एक अंदाजा माहीत नाही, काही कोणाची बकरी चालली आहे, कोणी तो माणूसाचा पाय काटावून सरकून गेला तर त्याचा जीव जाण्याचा धोका आहे तिथे. ब्लास्टिंग होत असताना गावामध्ये घरांना हादरे बसतात. गावाला हादरे बसले आणि यांची ट्रक जाणं येणं चालू राहतात आणि ब्लास्टिंगचा जो बारीक धुवा येतो तो गावामध्ये पूर्ण अशी घरासमोर जाऊ बसायला तर लेहर राहतात, पूर्ण घरावर बसून राहतात. घराच्या अंदर गेलं तिथेही पण लेहर राहतात यांच्या धुवाड्याच्या. तर लोकांनी जगावं कसं, याच्याकडे प्रशासनाचं काही लक्ष नाही. हा गड्ड्याच्या हाकेवरूनच गाव अंतरावर आहे आणि इथे आसपास पोरं खेळता येऊन गेले ह्या गड्ड्यापाशी आणि कुणाचा पाय घसरला गड्ड्यामध्ये तर जीवाला मोठी हानी होईल. येतं खदान आहे, तर खदानीमुळे त्रास होते आम्हाला. ग्राउंड आहे आमचा, ग्राउंड कबड्डी खेळतो तर गोटे येते, मग धुड्डा येते, परेशानी होऊन राहिली. आम्ही घुमा जातो, इकडे तर भीती आहे, गड्डे आहे मोठे. त्रास आहे म्हणजे ना, तर त्या घर पाहत मी मकान बांधलं 2012मध्ये, तर 12मधून एक बुंद मा घरात नाही सांडला आणि एक दुसरं वर्षी चालू होतं. यावर्षी ते किराक गेलं माहीत नाही आणि जरूर किराक गेलं असं मी म्हणतो. हा दररोज दुसऱ्याला पाणी सांडते घरात 2 ठिकाणून. त्या खदानी बंद करा, आमच्या गावाचा एवढं नको पाहिजे. सरपंचाला माझं आव्हान आहे, आम्ही एवढ्याला पैशाचे मकानं बांधतो ते घरं क्रॅक गेले म्हणजे. महादर्पण न्यूज करिता भूपेश पाठराबे, उमरेड.